बीड ऑनलाईन ज्ञानभंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशे. आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी स्वामीसाहेब यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ या अमर उपोषणाला भेट दिली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाची टीम देखील घटनास्थळी आहे. हे उपोषण तात्काळ सोडवावं अशी विनंती प्रशासनाकडून केली जाते आहे. मात्र जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतला पाहायला मिळतो आहे. नक्कीच 4 ते 5 दिवसावर आता स्वातंत्र्य दिन आलेला आहे. 15 ऑगस्ट दिन आहे. या 15 ऑगस्टच्या अगोदर शासन प्रशासन हे अमर उपोषण सोडवण्यासाठी काय काय उपाययोजना राबवतं आहे, कशा पद्धतीनं या आंदोलनाला हँडल करतं आहे हेच पाहणं गरजेचं असणार आहे. सध्या बीड जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपजिल्हाधिकारी या अमर उपोषणस्थळी आलेले आहेत. काय म्हणतायत पाहू आपण. एकत्रित जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन तुमच्या या आमरण उपोषणस्थळी आलं होतं. काय आश्वासन दिलंय, काय बोलणं झालंय, काय सांगाल? जिल्हाधिकारी साहेबांचं ते शिष्टमंडळ आलं होतं. त्यांनी ते वकिलासंदर्भात प्रस्ताव आज परत पत्र काढतो म्हणून सांगितलं आणि जे काही दुसरे 1-2 मागण्या आहेत त्याचे बी आज निर्णय घेऊ म्हणून सांगितलं. विनंती करत होते पण आम्ही आरोपी अटक होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. जिल्हाधिकारी आले होते, काय म्हणले या ठिकाणी? नाही, आम्ही प्रस्ताव पाठवलाय, आज पत्र काढू, तुम्ही उपोषण मागं घ्या विनंती करत होते. आम्ही आरोपी अटक होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. काय मागणी आहे? तात्काळ जे CDR मध्ये एक आरोपी निष्पन्न होत आहेत त्याला आणि पुरवणी जॉबवर नाव दिलेले सौरभ सोनवणे यांना तात्काळ अटक करा. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आता काही दिवसात या बीड जिल्ह्यामध्ये येणार आहेत. काय त्यांच्याकडे तुमचं कारण असेल, विनंती असेल, काय मागणी असेल, काय सांगा? त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना बोलवून त्यांनी स्वतः इथं प्रशासनाला बोलून यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश द्यावे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यावरती त्यांनी तात्काळ कारवाई करावी. बरोबर आहे.
का होईल नाही मला माहिती नाही. होती असं नाही.